सोन्याची आई, ये इकडे बाहेर ये बरं. अबे चेत्या, शांता आजी. अरे ये ना अंदर, काय बाहेरून चिल्लावर आले तुम्ही बी? आपलंच घर होय ना, बाहेरून काय चिल्लावं लागते? चला अंदर. आम्ही इथं बसाले नाही आलो, तुमच्या पोराचे कारनामे पहा पहिले तुम्ही. ते कबूतर आणले, ते कबूतर पुरे आमच्या घरावर आले. त्या घरचे कबूतर माझ्या घरावर आले आणि त्या कबूतरानं पार त्या पापडावर हागून ठेवलं. म्हटलं अर्धे पापड खराब झाले. वाटलंच होतं मला का असेच काही ना काही हे कारनामे करण म्हणून. यायले आता काय करावं काय नाही यायचं. इकडे या रे दोघाच्या दोघे खाली या तुम्ही. इकडे या रे तुम्ही दोघाच्या दोघे. तुम्ही फक्त मग आता सापडा असा झोडपतो धरून एखाद्याले. या रे खाली, वरतून काय पाहू राहिले? या, तुम्हाला पहिले समजावून सांगितलं होतं मी, हे कबूतर घरावर पाहिजे नाही. भांडणाचं काय मुख आणलेच तुम्ही, भांडणं नाही. पार पापडावर हागून ठेवलं म्हणते त्याच्या. आता द्या पापड भरून द्या. अरे पण ते शांता आजी पक्षी होय ना ते. आता आम्ही काय करावं त्याले तुम्ही सांगा. आता हागले तर हागले ते. आता काय त्याला काय हागीच बांधून देऊ का त्याच्या ढुंग नाहीले? तुम्ही त्याला हागीच बांधून द्या का त्याला अंडरचड्डी घालून द्या, मला सांगू नका. मा घरावर हागले नाही पाहिजे ते, आणि पापडावर नाही हागले पाहिजे. याच्यानंतर काही असं काही झालं तर तुम्ही आहे मी आहे, मग जिथं दिसले तिथं झोडपीन धरून. तुम्ही फक्त खाली या, तुम्ही खाली या. आता दोघं जण सांगतो तुम्हाला. दोघांची आहे काय कबूतर? थांब रे, त्या घरी जातो रे. थांब तू, त्या घरी जातो चेत्या. त्या बापाला येऊ दे, सगळे कारनामे सांगतो. इथं काय लोकांचे भांडणं आणण्यासाठी कबूतर आणले का तुम्ही? ते लवकरात लवकर त्याचा दानोपान करा, त्याले इकून टाका तिकडे. आता जर कोणाचे भांडणं आले तर तुम्ही आहे आणि आम्ही आहे, मग विचार करता फक्त. अहो आई पण ते पक्षी होय ना, त्याच्यात आपण काय करू शकतो? आता इथं खाऊन राहिले ते दाना पाणी आणि तिथं जाऊन हागू राहिले, त्याच्यात आपला काय दोष आहे? कोणाचा दोष आहे आणि कोणाचा नाही ते मग पाय तुम्ही बरोबर. थांब तू. नातेवाईकापासून सगळ्याच पासून पैसे उधार घेतले म्हणे, तर तुम्ही काही मदत करा म्हणे बुवा. आता कसं आहे, त्याच्या गावातले सरपंच आहे पण ते असेच आहे म्हणून ते आपल्यापाशी आले मदत मागाले. मी म्हटलं तुम्ही टेन्शन घेऊ नका, दाना आणि किराणा मी पाठवून देतो. लग्न थाटामाटातच करा म्हटलं. तर उद्या त्याच्या इथं लग्न आहे, तर आज पाठवून दिलं त्याच्या इथं. चांगलं केलं तात्या, कोणाचं भलं हो नाही काय? जाऊ दे ना तिकडे. 25-30 हजार रुपये कुठं नाही जात आपल्यावाले, असेच चालले जाते नाही काय? एखाद्याच्या चांगल्या कामी लागले तर काय फरक पडू राहिला? तुमचं सगळं बरोबर आहे तात्या. तुमच्यापाशी आता मदत मागायला आलं म्हणून तुम्ही मदत केली, पण तिच्या सरपंचाचं काम नाही आहे का ते? आता कोणी येईन असं आजूबाजूच्या गावातलं आणि तुम्हाला मदत मागन तर सगळ्याची काय मदत करत बसतान का तुम्ही? तुम्हाला तर आपल्याच गावाची करावं लागेल ना, कारण आपल्या गाववाल्यानं निवडून दिलं तुम्हाला, सरपंच बनवलं, त्यानं निवडून दिलं काय? आता तुम्ही सांगा, आपल्यापाशी जो मदतीला येऊ राहिला तो गरीबच होय ना, त्याचं काम तिथं नाही उरायला म्हणून आपल्यापाशी येऊ राहिला. आता आपल्यापासून नाराज करता का त्याले? मग तो कोणापाशी जाईन आशा घेऊन तेवढी? म्हणून होय कराच लागते. अरे कबूतर कुठे गेले दोन? दिसूनच नाही राहिले त्या पांटेल्यापाशी. अरे त्या दोन कबूतर आहे ना, जेव्हापासून उडणारे कबूतर घेतले तेव्हापासून ते इकडे येऊनही नाही राहिले. आले तर तुला माहित आहे, पान खाते लवकरच चालले जाते. कुठे आहे तुम्ही? मी आपलं मोहनच्या पांटेल्यावर आहे, बोल ना. ते सोन्याचे आणि चेत्याचे कबूतर होय, आपल्या इच्छा पापडावर येऊन हागले. वाटलंच होतं मले का ह्या दोघांच्या इच्छा असेल म्हणून ते कबूतर. आतापर्यंत एकाच कबूतर आपल्या घरापाशी आलं नाही. याचे कबूतर होय ना हे. अर्ध्यापेक्षा जास्त पापड खराब झाले, ते काढून फेकणं चालू आहे आता, एक एक काढून त्यातले चांगले निवडणं चालू आहे. तुम्ही एक काम करा, त्या दोघांच्या बापाला भेटा आणि त्याले भरपाई मागा आपल्या पापडाची आणि समजावून सांगा त्याले. बरं तू टेन्शन नको घेऊ, मी इकून इकडेच जातो, भेटतो त्याच्या बापायले. हे दोघांचे कबूतर होय म्हणते हे, सोन्याचे आणि चेत्याचे. खाते हिच्या घरचं आणि हागाले मा घरावर येते. अर्धे पापड पुरे खराब करून टाकले त्यानं. हॅलो पाटील, देवानंद भाऊले घेऊन तुम्ही चेत्याच्या घरापाशी या. हा लवकर या. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याच्या आई बाबासोबत एक मीटिंग घ्या आणि समजावून सांगा चांगलं आहे ना त्याले. आज मला माझ्यासोबत झालं, उद्या दुसऱ्या सोबत झालं, हेच काम करणार आहे का म्हणा? का पापड फेकून देऊ का म्हणा? काय मूग काय कमी सस्ता आहे का तो मूग? किती महाग आहे तुम्हाला माहित नाही काय? मी येतो बा त्याच्या घरून. चांगले आंबे खपूर आले होते तर कबूतर आणायची काही गरजच नव्हती ना. एवढे अर्जंट कायले बोलावलं आम्हाला ते तर सांगा. आता बोलावलं नाही तर काहीच बोलून नाही राहिले तुम्ही. शांता आजी आली होती मा घरी, हे म्हणून राहिली होती का तुमचे जे कबूतर आहे दोघाचे, ते मा पापडावर हागले म्हणून अर्धे पापड खराब झाले, ते भरून पाहिजे. काही समजून नाही राहिला, आता करावं काय तर. आणि ते कबूतर एवढे चॅप्टर आहे, खाते आणि पेते आपल्या घरचं आणि हागाले त्या शांताबाईच्या घरावर जाते. तू एक काम कर, आता त्या कबूतरायले पकड, समजावून सांग का इथं खाता तर इथं हागत जा, तिकडे हागत नका जात जाऊ, नाही तर कसं भांडणाचं काय मग होईन. तसं केल्यानं समजून काय ते? नाही ना रे, मजा घेऊ राहिला तो तुमची. मजा घेऊ राहिला का आमचीवाली? मजा घेऊ राहिला काय? हे मजा करायचा टाईम आहे का? अरे मग करायचं काय ते तर सांगा का बस. आमच्या दोघांच्या डोक्यात एक प्लॅन आलेला आहे. याच्यानंतर कोणीही कबूतर आले आणि ते कुठेही हागले तरी कोणी आपल्या घरी भांडणं घेऊन येऊ शकत नाही. ते आपले कबूतर असो का अधिक कोणाचे असो, कोणाला त्याच्यानंतर त्रास होईल नाही. पण त्याच्यासाठी आपले जेवढे कबूतरवाले आहे त्याला एकजूट राहा लागल. अरे आपल्या 5 जणांपाशी कबूतर आहे, आपण 5 जण तर एकजूटच आहे ना. बस हेच असाच एकजूटपणा राहू द्या लागल. त्याच्यासाठी आता आपण एक युनियन तयार करू, 5 जणांची युनियन तयार करू. मी वकिलासोबत सगळं बोललेलं आहे, सगळं सांगितलं आहे.
वकील म्हणे तुम्ही युनियन तयार करा, सगळ्याच्या सह्या घ्या स्टॅम्प पेपरवर. हा, त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होईल नाही म्हणे. ठीक आहे ना, तू सांग फक्त कुठं सह्या पाहिजेत तुले. पण गोष्ट अशी आहे म्हणे वकील, का कोणाच्याही खबूतर असो, कोणाच्याही घरावर हागो का तिकडे बसो, कोणाला त्रास असन आणि ते जर घरचे मालक तुमच्या घर दरवाजापर्यंत येऊ राहिले असन, तर जेवढे युनियन मध्ये आहे त्या बोर्डातनी तेवढ्या जणांना त्याच्यासोबत भांडणं करायला तिथं उपस्थित राहा लागेल म्हणे. 10 कामं सोडून हे करू शकता काय? वा वा, काहून नाही, एकामेकाच्या मदतीला तर धावत याच लागन. आणि तुम्ही जर असं केलं म्हणे तर कोणाची याच्यानंतर हिंमत नाही होऊन म्हणे भांडणं करायला याची. ठीक आहे, तुम्ही उद्या कागदपत्र घेऊन या वकिलापाशी जाऊन, काय खर्च आहे तर ते सांगा आम्हाला, आम्ही सह्या मारायला तयार आहे. त्याच्यासाठी काही कागदपत्र लागते आणि त्याच्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, उपसचिव हे असं सगळं बनवा लागते, संघटना बनवा लागते. असंच नाही सह्या मारल्यानं होय. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तुम्ही बनून जा, सचिव मी बनतो, उपसचिव आशाले बनवून टाकू, आणि जे उरलं सुरलं आहे ते बबण्याले बनवून टाकू. तसं नाही जमत म्हणे वकील. वकील म्हणे सगळ्यात जुने ज्याचे खबूतर आहे, ज्यानं सगळ्यात पहिले खबूतर आणले म्हणे तुमच्या गावात, तो अध्यक्ष म्हणे. त्याच्या नंबर दुसऱ्यांडाव ज्यानं आणले तो उपाध्यक्ष, तिसऱ्यांडाव त्यानं आणले तो सचिव, आणि उपसचिव मग जे उरलेले आहेत हे. मग ह्या हिशोबानं तर बिचके अध्यक्ष, आणि पाशा उपाध्यक्ष, मी सचिव, आणि जे उरलेले आहे ते तुम्ही दोघं. हे पाशा, खबूतराचा अध्यक्ष बनाचा मौका भेटला तुले. अरे पण राजा, मी अध्यक्ष लेका, अध्यक्ष मला बनवून राहिले का तुम्ही? तुलेच बना लागते, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. सगळ्यात पहिले खबूतर आणणारा तूच होय गावात. बरं ठीक आहे, मी बनायला तयार आहे. सगळे जण आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आणि पासबुकची झेरॉक्स बँकेची, हे सगळे जण उद्या घेऊन माझ्या घरापाशी या. आपण जाऊ वकिलापाशी, सगळे कागदपत्र देऊ, हप्ताभरानं आपली युनियन बनवून तयार. मग कोणी आपल्याला काहीच म्हणू नाही शकत, समजले? आज आमच्या सोबत झालं असं, आज आमच्या घरावर आले ते भांडणं करायला, उद्या तुमच्या घरावर येईन, परवा आधी कोणाच्या घरावर येईन. मग काय करसान? बरोबर आहे तुमचं वालं, युनियन लावणं गरजेचंच आहे, पण आमच्या आतापर्यंत लक्षात नाही आलं. तुम्ही आले त्याच्यानं आमच्या लक्षात आलं. तुम्ही सांगा किलविले राव, हे असं चांगलं आहे काय? आता आपले ओळखीचे होते, परिचयातले होते म्हणून काही नाही, दुसरा कोणी असतं तर मग काय केलं असतं तुम्ही सांगा? कमीत कमी 1 किलोचे पापड खराब झाले, फेकून द्या लागले, तर विचार करा. पुरे हिरवे निळे पिवळेच झाले ते. पार कबूतर आले आणि मार ढरा 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 हागले. बाबा काय विचारता आता तुम्ही? हे असं चांगलं नाही बरं. काय म्हणून राहिलो, हे सतत भांडणं करणं हे चांगलं वाटते का तुम्हाला? तुम्ही विचार करा, ह्याच्यानं काय उरायलं, तुमचंही नाव खराब उरायलं. काय करा सांगा आता तुम्ही, पाटील सांगा मला आता. आणि देवानंद भाऊ तुम्ही सांगा, काय करू त्या 2 पोट्याचं? आम्ही तर पुरा परेशान झालो रे बाबा, परेशान झालो. सांगा. अरे 10वीचे 2 विषय निघाले असते त्याचे, 10वी पास झाले असते, ITI करायला लावला असता बाबा. नाही गव्हर्नमेंट याच्यात नंबर लागला असता तर प्रायव्हेट करायला लावला असता. कसे पास होऊन जा म्हणत होतो आणि मुंबई पुण्याला तिकडे पाठवून देत होतो कंपनीत. ते दलिंदर वानाचे आंबे विकू राहिले होते, चांगले पैसे कमावू राहिले होते. हे खबूतराचं दिमाग त्याला कोणं दिलं, काय दिलं, कुठून आणलं, हे खबूतरच घेऊन आले. सकाळ झाली का उघडते आ आ आ आ करत राहायचे, आणि रात्र झाली 5 वाजले का बस चालू होऊन जात त्याचं रातभर. हे पा, मी भांग करूनही नाही आलो, जसा मला किलबिले रावचा फोन आला का तुम्ही अर्जंटमध्ये या, ताज्या घरी बसले आहे म्हणे, तेव्हा तसंच आलो. मी घरी गेलो तर घरी बायकोनं सांगितलं मला का हे सोन्यानं पा म्हणे काय केलं म्हणे, भांडणं आणले म्हणे घरावर. काय करू सांगा आता, आम्ही काय करू? आम्ही आता कामाला जाऊ का यायले पाहू? अरे मारू बी तर कितीक मारू त्याईले सांगा तुम्ही, कितीक मारू? अरे एवढं मारतो उलट टांगून मारतो त्याईले, तरी त्याईले काहीच अक्कल नाही येऊ राहिली. अरे खबूतर पालन आपण करत असतो काय? काही आपलं काम आहे का ते? शेतीवाडी करा, काही करा, दुसरं काही शेतीवाडीतल्या कामं करायच्या जीवावर येते त्याच्यावाल्या. तुम्ही सांगा आता आम्हाला का आम्ही करू तर करू काय? फक्त एवढं सांगा आम्हाला. तुम्ही एक काम करा आता, खबूतर कोणाला भेटे? मांजरीले. तुम्ही मांजरा पाळा, म्हणजे आमच्या लेकरांना आता खबूतर पाळले, आम्ही मांजरा पाळतो. मग आमच्या बायका कुत्र्या पालन, म्हणजे इथं एक जनावरच घरी घेऊन येऊ काय? इथं आमच्याच तर कधी कधी खायचे वांदे पडते, त्याला कुठून चारू आम्ही? अरे काय मांजरीले काय पाहिजे? थोडंसं दूध देऊन दिलं 5-10 रुपयाचं आणि एखाद्या पोळीचा काला त्याच्यात, बस. काय आहे त्याच्यात? आता एकच इलाज आहे हवाला. त्याच्याशिवाय तुमचे लेकरं 2 जण ते खबूतर काही सोडत नाही. एक ते मांजरीनं खबूतर लांबवलं, खाल्लं का बरोबर ते खबूतर पुरेच्या पुरे इकून टाकते. तसाच कर लागण किलबिले राव, त्याच्याशिवाय आपल्यापाशी काही पर्याय आहे नाही. आपल्याला मांजरच आणा लागण, त्या मांजरीलेच भेटते ते खबूतर. आणि हे 2 घरचे पोट्टे बी इकून टाकन त्या कावाबाई. सगळ्यात पहिले त्या बिचक्याला पकडा लागते, झोडपा लागते. त्या पोट्ट्याच्यानं सगळ्या पोट्ट्याला खबूतरायचा नान लागला, नाही तर खबूतर आपल्या गावात होते नाही. त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय आहे नाही, तुम्हाला मांजर पालन करावंच लागन. मांजरीलेच भेटे खबूतर.
आणि एक दोन खाल्ले रे खाल्ले का पार इकून टाकते ते दोन पोट्टे कबूतर. चला येतो आम्ही. आता मांजर पा लागण कुठं आहे का आपल्याला. आठवलं मांजर कुठं भेटन तर. चला चला तुम्ही माझ्यासोबत चला फक्त आता. काका तुम्ही पहिले मार्गदर्शन करायला पाहिजे होतं मला. हे तुम्ही मला पहिले भेटायला पाहिजे होते. आतापर्यंत मी सरपंच असतो. आता तुम्ही सांगितल्यानुसार जेव्हा मी जनसेवा करायला निघालो तर माझे लोक किती फॅन झाले. वामन भिंगोटे एक नंबर माणूस आहे म्हणे असं म्या मागून ऐकलं. 5,000 रुपये गेले मायवाले पण मला काही वाटलं नाही. 5,000 रुपये गेले. कायच्यात गेले 5,000 रुपये. अरे हेच कोणाला 100 वाटले, कोणाला 200 वाटले, कोणी 3-4 जण होतं त्याला 500 वाटले, असे गेले 5,000 रुपये. कोणाला वाटलं ते नाव सांग बरं. जनार्दन काका झाले, गजानन भाऊ झाले, हां इकडे अधिक आपले यशवंतराव झाले, वसंतराव झाले, अशाले वाटले ना. हा तेच विचारलो मी कायच्यासाठी वाटले. आता मागितले त्यानं. कोणाची तब्येत खराब होती, कोणाचा पाय दुखू राहिला होता, अशासाठी मागितले त्यानं. अबे लेका वामण्या कधी हुशार होशील बस आता भयाळच राहशील. अबे ते सगळेच्या सगळे मले देशी दारूच्या दुकानावर दिसले. सगळेच्या सगळे क्वार्टर मारू राहिले होते, हसू राहिले होते. म्हणून राहिले ते काय. कोणी म्हणून राहिलं होतं अंगपाय दुखू राहिलं, कोणी म्हणून राहिलं होतं डोकसं दुखू राहिलं, हां कोणी म्हणून राहिलं होतं अशक्तपणा येऊ राहिलं. आणि जनार्दन भाऊ म्हणे मला खोकल्याचं औषध आणा लागते म्हणे. सगळीच्या सगळी गँग होती त्याची. दारू पिऊ राहिली होती तिथं. अरे बाबा तुले म्हटलं होतं का जनसेवा कर. ह्याची बेवड्याची सेवा करू राहिला काय. डबल तू तिथं जीव राहिला काय. गेले 5,000 रुपयाला चुनाई लागून गेला. अरे हे कोणाचेच नाही झाले. चाले काय होयन राजा. एक पेटी वाटूनही तुले मत नाही दिले त्यानं. अरे अशी सेवा नको करू. तू स्वतः भेट, घरी जाय. कोणाची मजबुरी आहे काय आहे हा तशाला मदत कर तू. बस बुलकनराव तिथंच ठेवून द्या. जसे कबूतर आहे ना सोडले तशी झाप मारते ते. 2-3 कबूतर खाल्ले तर पार तर इकून टाकते ते कबूतर. येऊन जा तुम्ही आता खाली. अरे हा पण ते पोट्टे आले 2 जण आणि ह्या बोक्याले उचलून नेला तर मग कसं. अरे तो बोक्या कोणाच्या हातीच नाही लागत. आणि त्याला जर उंदरण कबूतर खाले भेटले तर तो काय जाते कुठं. त्याच्या हाती लागू राहिला का तो. उतरून जा तुम्ही खाली. आता 2 दिवसात कबूतर नाही कंचे तर मग म्हणजा तुम्ही. चला येतो मी. जेवायला वाढतो. आता काही टेन्शन नाही का चेते यायचं. आता रमले ते. हे पाय दाना पाणी इथंच खाऊ राहिले आणि आता उडून बी नाही राहिले कुठं. एकदा फेकू द्यायले हवेत आणि मग डायरेक्ट आपण खंडीत टाकून देऊ. फेक वरतं. सोन्या हे शर्यतीसाठी झाले आता तयार. आता फक्त शर्यत विचारतो. बिचक्याले कुठं आहेत आणि कधी आहेत बस. हे 1-2 रुपयाच्या शर्यतीतनी भाग तरी झाले पुरते का रे. इज्जत डाऊन होते आपलीवाली. आपले कबूतर कोणत्या क्वालिटीचे, आपण कोणत्या क्वालिटीचं. काजू बदामा चालू आलो राजा. कमीत कमी 1-2 लाख रुपये तर बक्षीस पाहिजे. बस लय उशीर झाला. बोलावतेले आता खाली. ऊन तर पुरायली. चले चले पुरे मोजून घे कबूतर बरोबर. 2, 4, 6, 8, 1, 9. अरे असं कसं रे बा. 18 कबूतर येतं. तू मोज बरं येते एकदा. 2, 4, 6, 8, 1, 9. अरे 18 कबूतर आहे रे बा हे. आता अधिक 2 कुठं गेले. अरे मला काय माहित 2 कुठं गेले तर. तू तिकडे पाय मी इकडे पाहतो. अबे चेते इकडे लवकर 2 मिनिटं. अबे बोक्यानं 2 कबूतर मारले आपले. हळ 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 हळ. अबे होय तिकडे कबूतर मारले आमचे. सोन्या टेम्पान लवकर. याचा झोडपट टाकतो याच्यावर. टेम्पान तू. अबे पैसे त्या लवकर. आपल्या जांगावर चौताळू राहिला. पै लवकर. अरे पण इथं बोक्या आला कसा. आतापर्यंत तर नव्हता. काय आला कसा आला मला काही माहित नाही. यानं तर 2 कबूतर लांबून बी टाकले आपल्याले. मारून टाकले. अबे असेच एक कबूतर मारल तर पुरे कबूतर मारून टाका ना. याचा इलाज काही ना काही करावं लागेल आपल्याला. आता आपल्या जांगावर चौताळू राहिला. चेत्या लवकरात लवकर गाडी काढ आणि चाल. या बोक्याचा बंदोबस्त करा लागन. मांजरा फक्त कुत्र्यालेच भेटे. आपल्याला आता कुत्रा आणा लागन. अबे 15,000चे कबूतर आणले. आता काय कुत्रे विकत आणतं काय. हेच कामं करतं काय. अरे ते इंग्लिश कुत्रा थोडी आणायचं आहे. आपलं गावरानी कुत्रं पार्लेजीवालं. तुला आठवते आपण जिथं खतापाशी बसतो तिथे एक कुत्रा येते. बस तेच कुत्रा आणू आपण इकडे. चल लवकर गाडी काढ. उद्घाटन केलं बोक्यानं. 2 तर मारले त्याचे कबूतर. बा टिकते ते कबूतर आता. माणूस की ना मोहन तू आज नाश्ता चार. लय दिवस झाले त्या नाश्ता नाही चारला. अरे मी कायले चालू रे बा तुम्हाला नाश्ता खाताय तुम्ही. जा तुमच्या पैशाने खाऊन घ्या. मी म्हटलं का तुम्हाला कधी का तुम्ही नाश्ता चारा म्हणून. तू नाही म्हणत पण आम्ही तर तुला म्हणून राहिलो ना. ते त्याही गलती आहे का तू आम्हाला म्हणत नाही म्हणून. नाही रे बा माझ्यापाशी काही पैसे आहे नाही नाश्ता करायला. मीच तर उरलेले पोया घरच्या वाहू घालायला लावतो आणि त्याचे कुटके करून खातो. हे तू तिकडे काही काय आम्हाला काही सांगू नको. आम्हाला माणूस की ना नाश्ता चार म्हणजे चार. अरे जा रे तिकडे. दिमाग नका खराब करू माया. हे कुठं चालले रे बा 2 जण. अरे काय कुठं चालले. ते कुठे जाव पहिले तू नाश्ता चार आज. अरे जाईना रे इथून. भिन कायले करू राहिला फालतूचा. जा ना इथून. सारखा सल्ला दिला ना त्याले. मी म्हटलं तुम्ही मांजर आणा
तसे काही ते पोट्टे ऐकत नाही. मांजर का 2-3 कबूतर खाल्ले रे खाल्ले का बाद सुती येऊन जाते ते, आणि बाद कबूतर इकाले मोकळे होते ते. हे बरं सांगितलं तुम्ही त्याइले. मांजर ते कबूतरायले काही सोडत नाही. मांजर कबूतरायले मारते आणि खाते. हे बरं सांगितलं. बात इकते आता ते कबूतर. हे कुठं गेले आपले अरविंदराव? काही दिसून नाही राहिले. काय माहीत कुठे गेले, तर दिसून नाही राहिले ते. सकाळपासून आले नाही ना इथं बसाले, नाही तर बसते इथंच ते. मोहनच्या पांटेला पशी पा असन ते. चला येतो मग. मोतीले नेऊन कुठं राहिले तुम्ही? टीटीचं इंजेक्शन लावून आणतो त्याले. अच्छा अच्छा, जा जा घेऊन जा. सल्ला चांगला दिला तुम्ही मांजर पालाचा. कारण मांजर कशी आहे, कबूतराले खाते ना. हे बरं केलं तुम्ही. कसं आहे मोहन, त्याचे मायबापही कटायले आहे, मारू मारू थकले आहे, सगळ्या गोष्टीले परेशान झालेले आहे. आणि हे पोट्टे तसे काय ऐकत नाही, नाही का? इकडे गेले बा ते मंगाशी गाडी घेऊन, लय स्पीडनं गेले ते, थांबले नाही कुठं. जाऊ दे ना, आता कुठं जाते तर. आणले ना त्यानं मांजर, आणली नाही एक. चल येतो रे मोहन, उशीर होते आम्हाला वावरात झाले. घे गोष्टीत बैलावर आला का आम्हाला? चल नाश्ता जर चुपचाप. अरे काय दादागिरी आहे का तुमची वाली? नाही आहे नाश्त्याला पैसे, काय करू मग? पैसे नाही आहे म्हणता राजा. किती दिवसाची कमाई करू आला, हा? त्यापाशी काय नाश्त्यापुरती पैसे नाही आहे का? अरे मी नाश्ता खात नाही, मी काय तुम्हाला चालू रे नाश्ता? तुम्ही तुमच्या पैशानं खा. मोहन याईनं तो कुत्रा आणलं रे. बरोबर आहे. त्याच्या मायबापानं मांजर आणली ना, यायनं कुत्रा आणलं. आता मांजर कायले भेटे कुत्र्याले? त्याने दिमाग लावलं ना. ते इकतच नाही ना कबूतर. ते कबूतर इकतच नाही. कबूतर इकत असतात, त्याने कुत्रा आणलं असतं काय? इकून टाकले असते. इथं रात जाय मोती आणि खात जाय. आणि त्या बोक्या आला पहिले बोक्याला झोडप. 2 कबूतर मारले ते ना आमचे. हा, त्या बोक्याला इथं भटकून नाही द्यायचं. त्यासाठी पार्लेची बिस्किट आणायला जातो. इथंच राहायचो. काय तमाशे सोन्यात आले हे? पहिले कबूतर आणले त्या, आता कुत्रा आणलं. काय नाटक काय होते आले? आता लोकांच्या पापडावर कबूतर हागत जाय. आता हे कुत्रे हागाव लोकांच्या घरावर, म्हणजे आम्ही भांडणच करत राहतो नाही. 2 कबूतर मारले बोक्यानं. 1600 रुपयाचे कबूतर होते ते. तो बोक्या डबल आला नाही पाहिजे म्हणून कुत्रा आणलं होय ते. आणि पाहिजा काका, त्याच्यापाशी कोणी जजा नका कुत्र्यापाशी. कावरला कुत्रा आहे ते, आमच्या दोघांशिवाय कोणाला ऐकत नाही. नाही तर बस तुम्ही त्याला हाकलाल जासा आणि डसन ते. ल बेकार कुत्रा आहे ते. गावरानी कुत्रं होते आपल्या एरियातलं, इंग्लिश कुत्रं नाही होय. ल बेकार डसते. डायरेक्ट 14 इंजेक्शनच घ्या लागन बोंबली बशी. कुठं अरे बा 2 जण? आम्ही किती वेळची वाट पाहू राहिलो तुमची. बस बस येऊनच राहिलो. आले ना सगळे जण? अरे सगळे जण येऊन इथं तयार आहे. चल लवकर चल, कागदपत्र आहे आपल्यापाशी, सगळंच आहे. हे जरा कबूतर खाल्ले होते बोक्यानं, त्याचा इंतजाम लावला. बस येऊन राहिलो. चल चल रे सोन्या लवकर. पाहिजा त्या कुत्र्याच्या वाटी नका दादा, ल बेकार कुत्रा आहे ते. राम खोराय ना, आपण बोके आणला तर त्यानं कुत्रा आणलं पा. नाही सुधरत ते पोट्टे, नाही शिकत ते कबूतर. बस आता भांडणच करत राहा नाही.